नमस्कार, मी रुपाली चौलगी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। खरं तर कालच्या या घडीला आपल्या कमल परुळेकर ताई यांनी सर्वात मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक आहे 21/12/2023। अधिवेशन संपले, परंतु आपला संप हे संपलेला नाही। कालच्या मोर्चेमध्ये मंत्री भेटलेच नाहीत, अडीच वेळ देऊन त्या ठिकाणी भेटच रद्द केलेली आहेत, अशी माहिती तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या कमल परुळेकर ताई यांनी दिलेली आहे। हीच माहिती या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने आपला स्टडी पॉइंट चॅनल हे सध्या कार्यरत आहे। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ही सविस्तरपणे माहिती आम्ही तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। ही माहिती काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कमल परुळेकर ताई यांनी सविस्तरपणे आजच्या घडीला अपडेट काय दिलेले आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया। बघा, या ठिकाणी ही माहिती कमल परुळेकर ताई यांनी पाठवलेली आहे। सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। बघा, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक आहे 21/12/2023। बघा, दिनांक ही आजचीच आहे, आजचीच अपडेट आहे। भगिनीनो, सप्रेम नमस्कार। आपला बेमुदत संप चालूच आहे। सर्वच कामगार वर्गांच्या मागण्यांसाठी अनेक मोर्चे नागपूर अधिवेशनावर धडकले, सरकार गारटले आणि काल अधिवेशन गुंडाळून मोकळे झाले। बघा, आपला जो बेमुदत राज्यव्यापी संप होता तो 4 डिसेंबर पासून संपूर्ण राज्यभरामध्ये चालू आहे आणि 15 तारखेला देखील आपण या ठिकाणी सर्व अंगणवाडी कर्मचारी हे मोठ्या संख्येने 15 तारखेला देखील नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनावर धडकले होते, परंतु त्या ठिकाणी काहीही मागण्या मान्य झाल्या नमुळे हा जो संप आहे तो संप या ठिकाणी सुरूच ठेवण्याचा निर्णय आपल्या कमल परुळेकर ताई यांनी गेल्या एका व्हिडिओमध्ये आपण बनवलेलंच होतो की त्यांनी नेमकी त्या अधिवेशनाच्या बाबतीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले होते हा संपबद्दल। ही तर माहिती ऑलरेडी आपण पाठवलेलंच आहोत, तुम्हाला देखील सगळ्यांना माहीतच आहे। परंतु आपला जो हा बेमुदत संप आहे तो संप या ठिकाणी चालूच राहणार आहे। सर्वच कामगार वर्गांच्या मागण्यासाठी अनेक मोर्चे या ठिकाणी नागपूर अधिवेशनावर धडकले, सरकार गारटले आणि काल जो होता तो अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता हिवाळी अधिवेशनाचा आणि हा अधिवेशन या ठिकाणी गुंडाळून मोकळे झाले। काल तुम्हाला आलेला मेसेज सरकारने प्रसिद्धीस दिला होता। बघा, हे पुढचं जे वाक्य त्यांनी सांगितलेले आहे ते या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे। बघा, या ठिकाणी काल तुम्हाला आलेला मेसेज सरकारने प्रसिद्धीस दिला होता, आपण नाही। बघा, हा जो तुम्हाला दिलेला जो मेसेज होता तो सरकारने प्रसिद्धीस दिला होता पण आपण नाही, त्यामुळे अधिवेशन संपले म्हणजे संप संपला असा अर्थ घेऊ नका। बघा, महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी त्यांनी उद्गारलेले आहेत। बघा, हिवाळी अधिवेशन जरी संपलं परंतु आपलं संप या ठिकाणी संपलेला नाही, हे पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। बघा, आपला संप जो आहे तो संपला असा अर्थ घेऊ नका। पहा, आपल्या बेमुदत संपाच्या 2 प्रमुख मागण्या, बघा आपल्या ज्या बेमुदत संप आहे त्या संपाच्या 2 प्रमुख मागण्या, एक आहे मानधनवाढ आणि दुसरं आहे दरमहा पेन्शन या आहेत। बघा, आपल्या अनेक मागण्या आहेत परंतु त्या मागण्यांपैकी 2 महत्त्वाच्या मागण्या आहेत, एक आहे मानधनवाढ आणि दुसरं आहे दरमहा पेन्शन। पहा, त्यांच्या मते म्हणजे ही माहिती कमल परुळेकर ताई यांनी दिलेली आहेत आपल्याला। सरकार याबद्दल जोपर्यंत सकारात्मक बोलत नाही तोपर्यंत, बघा हे वाक्य नीट ऐका सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी, सरकार याबद्दल जोपर्यंत सकारात्मक बोलत नाही तोपर्यंत आपण संप चालूच ठेवू। बघा, या ठिकाणी त्या ताई बोलत आहेत म्हणजे तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हे वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। खरं तर सकारात्मक जे बोलत आहेत सरकार याबद्दल जोपर्यंत म्हणजे मानधनवाढ आणि दरमहा पेन्शन याबद्दल सरकार जोपर्यंत सकारात्मक बोलत नाही तोपर्यंत आपण संप चालूच ठेवू, बरोबर ना? बघा, तुम्हालाच विचारलेत त्यांनी, त्यांचा जो हा लढा आहे
तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घेऊन हा लढा आहे। जर त्यांना हा लढा यशस्वी करायचा असेल तर तुमचं त्यांना पाठिंबा असणं अत्यंत महत्त्वाचं आणि काळाची गरज आहे। पहा, पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते, तुम्हाला जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शेअर करायचा असेल तर तुम्ही खुशाल शेअर करू शकता, कारण तळागाळातील प्रत्येकापर्यंत हा माहिती पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। पहा, या ठिकाणी संप चालूच ठेवू बरोबर ना, आहे ना तयारी सर्वांची, आज संपाचा 17वा दिवस आहे। पहा, तुम्हाला धरूनच त्यांनी बोललेले आहेत, त्यांना हा संप चालू ठेवायचा आहे। तुमची सर्वांची तयारी या ठिकाणी आहे का नाही ते देखील मला आजच्या कमेंटच्या माध्यमातून सांगा। आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा आणि तुम्ही अंगणवाडी सेविका आहात की मदतनीस ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। पहा, आज संपाचा 17वा दिवस आहे, तुमची तयारी आहे ना? आज संपाचा या ठिकाणी 17वा दिवस आहे। काल विधानसभेत महाजन या हा भाजपाचा, बघा, काल विधानसभेत महाजन हा भाजपाचा मंत्री उत्तर देताना सांगताना ऐकलेत ना? बघा, कालचा व्हिडिओ देखील आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये आपला पडलेलाच आहे। मंत्री साहेब गिरीश महाजन साहेब काय बोललेले आहेत या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे। यशोमती ठाकूरताई यांच्यासोबत तेही व्हिडिओ टाकलेलाच आहे ऑलरेडी चॅनलवरती, त्यामुळे तेही या ठिकाणी पहा। या विधानसभेमध्ये कालच्या महाजन हा भाजपाचा मंत्री उत्तर देताना सांगताना ऐकलात ना? तो म्हणत होता, बघा, या ठिकाणी मी त्यांना रिस्पेक्ट देते, ते म्हणत होते 25% वाढ अलीकडेच दिली। बघा, किती मिळाली होती? बघा, 25% जो वाढ करण्यात आलेला होता या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीमध्ये, तो 25% वाढ हे अलीकडेच दिलेलं होतं, अशी त्यांनी विधान भवनामध्ये कालच्या घडीला दिलेलं उत्तर आहे। पहा, किती मिळाली होती असाही प्रश्न पुन्हा उपस्थित होता। 20% म्हणजे त्याला काहीच माहीत नव्हते। बघा, 20% म्हणजे नेमकं किती हे त्याला काहीच माहीत नव्हते। मग म्हणाला मदतनीसला आम्ही 8,000 रुपये मानधन केले, हे पण खोटे। बघा, त्यांनी जे वाक्य उद्गारलेलं होतं, मदतनीसाला आम्ही 8,000 रुपये मानधन केले, पण सध्या मदतनीसाला किती रुपये मानधन आहेत ते तुम्ही मला देखील कमेंटमध्ये सांगा। बघा, मला सर्वांशी, सर्व मदतनीसांची मी जेव्हा चर्चा केली तेव्हा चर्चाच्या माध्यमातून असंही आढळून आलं की सध्या मदतनीसाला 5,500 रुपये मानधन आहे आणि सेविकेला 10,000 रुपये आहे। खरं तर या ठिकाणी महाजन साहेबांनी बोलत होते की मदतनीसाला आम्ही 8,000 रुपये मानधन केले, पण ते कधी केले त्यांनाच माहीत आहे, आम्हाला तरी माहीत नाही। पहा, हे पण खोटे, तिला 5,500च मिळतात। मग CRP व कोतवाल यांची वाढ धरून अंगणवाडीला 100% वाढ केली म्हणाला। काय खाल्ले होते कोण जाणे, पण खोटे बोलून रेटत होता। असो, पहा, सध्या मानधन जो आहे तो मदतनीसाला 5,500 आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे। मग CRP कोतवाल यांची वाढ धरून अंगणवाडीला देखील 100% वाढ केली असं त्यांनी विधान भवनामध्ये काल म्हणत होते। नेमकं त्यांनी काय खाल्ले होते हे कोण जाणे, पण खोटे हे बोलून रेटत होते असं मात्र या ठिकाणी माहीत झालेलं आहे। पहा पुढे, आता पुन्हा 3 दिवस सुट्टी आली काल आयटकवाल्यांनी। बघा, आता पुन्हा 3 दिवस सुट्टी आणि काल आयटकवाल्यांनी आशा, अंगणवाडी, स्वयंपाकी, बांधकाम कामगार इत्यादी कामगारांचा मोर्चा नागपूरला केला। त्यांना मंत्री तर भेटले तर नाहीतच। बघा, त्यांना मंत्री तर भेटलेतच नाहीत। खरं तर या आशा, अंगणवाडी, स्वयंपाकी, बांधकाम कामगार या कामगारांचा मोर्चा जो होता तोही भव्य दिव्य असा मोर्चा होता, तोही नागपूरला या ठिकाणी हा भव्य दिव्य मोर्चा होता। परंतु मंत्री साहेब देखील या ठिकाणी त्यांना भेटलेलेच नाहीत। 2:30 म्हणजे 2:30ची वेळ देऊन भेटच रद्द केली आणि रात्री 10 वाजेपर्यंत ते थांबले व फक्त निवेदन देऊन आले। चर्चा मात्र काहीच झाली नाही। बघा, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। तमाम महाराष्ट्रातील जे काही या महामोर्चेमध्ये उपस्थित आहेत, सहभागी झालेले आहेत, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या मागण्यासाठी हे लढत आहेत, हे संघर्ष करत आहेत, त्यांच्या संघर्षाला या ठिकाणी शासनाला जाग येत नाहीये, ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या या भारत देशाची। खरं तर 2:30ची वेळ देऊन या ठिकाणी भेटच रद्द करण्यात आली आणि रात्री 10 वाजेपर्यंत ते थांबले व फक्त निवेदन देऊन आले। चर्चा मात्र मुळीच काहीच झाली नाही। पहा, किती हताश वाक्य आहे। आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी नव्हे तर आशा, अंगणवाडी, स्वयंपाकी, बांधकाम कामगार या सर्व कामगारांनी जो मोर्चा केलेला होता नागपूरला,
परंतु 2:30ची वेळ देऊन या ठिकाणी पूर्णपणे रात्री 10 वाजेपर्यंत थांबले, परंतु भेटच रद्द या ठिकाणी करण्यात आली. फक्त निवेदन देऊन आल्या त्या ताई, परंतु चर्चा मात्र काहीच झाली नाही. पहा पुढे. आता आपण आपल्याला आपापल्या ठिकाणी सुरू असलेली मोर्चा, धरणा, जेल भरो इत्यादी आंदोलने सोमवारपासून चालूच ठेवायची. पहा, आता मुंबईत 3 जानेवारीला आपण मोठ्या संख्येने आझाद मैदानावर मोर्चासाठी यावयाचे आहे. मी पुन्हा एकदा सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती करते की येत्या 3 जानेवारीला या मुंबईमध्ये आझाद मैदानावर होणाऱ्या या महामोर्चेमध्ये तुम्ही लाखो संख्येने उपस्थित व्हा. एवढंच या ठिकाणी आपल्या कमल परुळेकर ताई यांच्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीने तुम्हाला विनंती करीत आहे. पहा, नागपूरला 25,000 अंगणवाडी कर्मचारी मोर्चात होत्या. खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तमाम महाराष्ट्रामध्ये 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आहेत, परंतु त्यामध्ये केवळ 25,000 अंगणवाडी कर्मचारी या मोर्चेमध्ये सहभागी झालेल्या होत्या. मग बाकीच्या कुठे, असाही प्रश्न आजच्या घडीला या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर तुम्हाला हा मोर्चा यशस्वी करायचा असेल, आपल्या मागण्या या ठिकाणी 100% यशस्वी करायचं असेल, तर 2,10,000 कर्मचाऱ्यांना या संघर्षामध्ये, या महामोर्चेमध्ये उतरणं अत्यंत काळाची गरज आहे. पहा, या ठिकाणी या नागपूरला 25,000 अंगणवाडी कर्मचारी मोर्चात होत्या. नागपूरच्या आपल्या भगिनींनी संप सुरू झाला त्या दिवसापासून ते काल अधिवेशन संपेपर्यंत नागपूरला धरणा कार्यक्रम सातत्याने केला. त्यांचे खास अभिनंदन. खरं तर त्या व्यक्तींचं अभिनंदन आपल्या कमल परुळेकर यांना करायचं आहे. आपल्या कमल परुळेकर ताई यांना, ज्या नागपूरच्या ज्या हिवाळी अधिवेशनाला सुरू झालेलं होतं, त्या अधिवेशन संपेपर्यंत नागपूरला ज्यांनी धरणा कार्यक्रम सातत्याने वेळोवेळी या ठिकाणी केले, त्यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलेलं आहे. आपल्या चॅनलच्या वतीने देखील त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. पहा पुढे. अधिवेशन संपल्याने आता त्यांनी धरणा आंदोलन थांबवावे असे मला वाटते. बघा, या ठिकाणी अधिवेशन तर आपलं कालच संपलेलं आहे, परंतु त्या अधिवेशन संपल्याबरोबरच आपलं जो धरणा आंदोलन आहे तेही या ठिकाणी थांबवावं असं कमल परुळेकर ताई यांना वाटतो आहे. पहा, आता मुंबईत 50,000 येतील. सरकारला झुकावेच लागेल आणि झुकणारच आहे सरकार. जोपर्यंत युनियन आपल्याला संप थांबल्याचे सांगत नाही, तोपर्यंत संप चालूच ठेवावा. अफवावर विश्वास ठेवू नका. बघा, या नागपूरला जर 25,000 अंगणवाडी कर्मचारी होते, तर मुंबईच्या आझाद मैदानावर 50,000 येतील असं कमल परुळेकर ताई यांचं म्हणणं आहे. परंतु माझं तर असं म्हणणं आहे, या नागपूरला जर 25,000 असतील, तर मुंबईला आपण 2,10,000 कर्मचाऱ्यांनी आपल्या या युद्धाच्या महामैदानावरती आपण उतरू. नक्कीच त्या ठिकाणी सरकारला झुकावं लागणार आहे आणि सरकार नक्कीच या ठिकाणी झुकणार आहे. आणि जोपर्यंत युनियन आपला संप या ठिकाणी थांबला नाही असं म्हणतोय, तोपर्यंत आपला संप जो आहे तो संप या ठिकाणी चालूच ठेवायचा आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. या ठिकाणी कमल परुळेकर ताई यांनी तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट आजच्या घडीला दिलेला आहे. पहा पुढे. हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत. पहा, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत. कैसे लढेंगे मिलके लढेंगे, कैसे लढेंगे मिलके लढेंगे. कमल परुळेकर. बघा, आजच्या घडीला या ठिकाणी या संघर्षासाठी, या महामोर्चेसाठी ज्यांनी अत्यंत सविस्तरपणे अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी पुरवलं, त्या कमल परुळेकर ताई यांनी अतिशय विस्तृतपणे आणि नियोजनपूर्वक माहिती या ठिकाणी आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत. त्यांचं प्रथमतः आपल्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी हा मोर्चा या ठिकाणी पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांचं सर्व तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. व तुम्हा सर्वांना देखील या येत्या 3 जानेवारीला होणाऱ्या आझाद मैदानावरती हा जो महामोर्चा होणार आहे, त्या महामोर्चेमध्ये तुम्ही देखील त्या कमल परुळेकर ताई यांनी जिद्दीने, चिकाटीने हा संघर्ष, हा लढा या ठिकाणी यशस्वी करू पाहत आहेत. त्यांच्या या जिद्दीला, त्यांच्या या यशाला तुम्हाला देखील तितकंच मेहनतीनं, जोमानं या संघर्षामध्ये उतरायचं आहे व त्यांना 100% पाठिंबा व प्रोत्साहन तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हीही 2,10,000 कर्मचारी या तमाम महाराष्ट्रातील या 3 जानेवारीला आझाद मैदानावर उतरावं, एवढंच या ठिकाणी अपेक्षा आहे.
तर तुमच्यापर्यंत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचू। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील, तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा। तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।